नमस्कार मित्रांनो, कृषी सम्राट ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण ढोबळी मिरची लागवडीबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, लागवडीपूर्वी जमिनीची उभी आडवी नांगरट करून घ्यावी. त्यानंतर साधारणपणे 5 फुटावर बेड सोडून घ्यावेत. बेड सोडल्यानंतर बेडमध्ये एकरी 2 टेलर शेणखत आणि रासायनिक खतांचा डोस भरून घ्यावा. त्यानंतर आपण बेडवर मल्चिंग पेपर अंतरावा. मल्चिंग पेपर अंतरल्यानंतर त्यावर 1 फुटावर झिगझॅग पद्धतीने होल पंच करून घ्यावेत. मित्रांनो, साधारणपणे ढोबळी मिरचीची 10,000 ते 11,000 रोपांची लागवड करावी. रोपांची लागवड केल्यानंतर 4 दिवसांनी 22 आणि एक्ट्रा ह्या बुरशीनाशकांची ड्रिंचिंग घ्यावी. त्यानंतर 4 दिवसांनी ह्युमिक ॲसिड 19-19 सारख्या रासायनिक खतांची ड्रिंचिंग घ्यावी. मित्रांनो, लागवडीपासून साधारणपणे 1 महिन्यांनी आपल्याला झाडांना आधार देण्याची गरज भासते. त्यासाठी आपण तार आणि बांबूच्या साहाय्याने स्टेजिंग करावे. स्टेजिंग करताना साधारणतः 5 ते 6 फूट उंचीचे असावे. स्टेजिंग झाल्यानंतर सुतळीच्या साहाय्याने बांधून घ्यावीत. मित्रांनो, ढोबळी मिरचीची साधारणतः 2 ते 3 बांधण्या कराव्या लागतात. मित्रांनो, ढोबळी मिरचीला आवश्यकतेनुसार 19-19, 12-61, 13-40-13, 0-52-34, 00-50, कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, मायक्रोन्यूट्रन यासारख्या रासायनिक खतांचा डोस वेळोवेळी ड्रीपमधून द्यावा. तसेच मित्रांनो आपण जैविक खतेही वापरू शकता. मित्रांनो, त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार औषधांच्या स्प्रेचे नियोजन करून घ्यावे. मित्रांनो, लागवडीपासून 55 ते 60 दिवसानंतर आपल्याला ढोबळी मिरचीचे उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. साधारणपणे एकरी 40 ते 50 टन ढोबळीचे उत्पादन निघते. मित्रांनो, इंद्रा जात उत्पन्नासाठी सर्वात उत्तम मानली जाते. इंद्रा जातीच्या मिरचीचे वजन 150 ते 200 ग्रॅमपर्यंत भरते. मित्रांनो, ढोबळी मिरचीबाबत दिलेली माहिती आपणास कशी वाटली हे जरूर कळवा. तसेच आपला कृषी सम्राट हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक, शेअर आणि कमेंट तर जरूर करा.
धन्यवाद मित्रांनो.